नमस्कार. सिनियर लर्निंग एज्युकेच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर श्रेया आणि तिच्या आई-वडील सुद्धा इथं आहेत. 10वी शालांत परीक्षा 2025-26 मध्ये श्रेयाने प्रयत्नपूर्वक आणि तिच्या साह्याने 93% मिळवलेले आहेत. त्यासाठी मी तिचं आणि तिच्या पालकांचं पूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन करतो सर. मॅडम, यशाचं गमक काय आहे आणि जिनियस वर्षभर तिने केलं त्या संदर्भात थोडी चर्चा आपण श्रेयासोबत करणार आहोत. श्रेया, मला एक सांग की तुझी स्कूल कोणती होती? गोल्डन ब्रिज इंग्लिश हायस्कूल. गोल्डन स्कूल. वा, व्हेरी गुड. मला एक सांग, सुरुवातीपासून तुला जिनियस होतं हो. आणि सेल्फ स्टडीच्या माध्यमाने तू अभ्यास केलाय. हो. तर जसं मुलं शाळेतही जातात आणि क्लासला जातात, पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास. घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे असं तुला वाटतं? घरचा अभ्यास हा भरपूर जास्त महत्वाचा आहे. पूर्ण स्टुडंट लाईफमध्ये 80% जे स्कोर आहे ते घरच्या अभ्यासावर डिपेंडेंट असते. आणि जिनियसमुळे ते घरचा अभ्यास कसा करावा लागतो, त्याची राईट स्टेप्स काय आहे, करेक्ट रूल्स काय आहे, जिनियसमुळे गायडन्स मिळते, बुक्स कसे रीड कराव्या, हायलाईट करणे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे, प्रत्येक लेसन्स मधून किती क्वेश्चन्स येऊ शकतात हे सर्व जिनियसमुळे माहिती पडते. आणि त्याच्या माध्यमातून घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. तू बोलताना एक म्हटलं की 80% हा सेल्फ स्टडी महत्वाचा आहे आणि हे अगदी खरं आहे. कारण की जोपर्यंत आपण कितीही क्लासला किंवा ट्युशन्सला गेलो पण जोपर्यंत आपण प्रॉपर घरी अभ्यास करत नाही तोपर्यंत रिझल्ट मिळत नाही. पण जिनियस सारखी एक सपोर्टिंग सिस्टीम जर आपल्याला मिळाली तर त्याचे अधिक फायदे होतात. मग तू जेव्हा पेपर सॉल्व्ह करायची, ओके, त्याच्या माध्यमातून पुस्तकाचं वाचन व्हायचं का? हो, पुस्तक वाचल्यानंतरच ते क्वेश्चन प्रत्येक एक लाईन इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कळते. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याने प्रत्येक एकेका लाईन मधून कोणती लाईन इम्पॉर्टंट आहे, कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं हे माहिती पडते. अरे वा, व्हेरी गुड. कारण त्याचा खरंच फायदा होतो. किंवा ओपन बुक टेस्ट आपण पेपर सोडवतो, ऑटोमॅटिकली पुस्तकाचं काळजीपूर्वक वाचन होतं, प्रॅक्टिस होतं. राईट. चला, त्याच्यानंतर मला हे म्हणायचं श्रेया की जेव्हा तू पेपर सॉल्व्ह करून दिले मग तुला चेक करून मिळायचे, त्याचा काय तुला फायदा झाला? चेक करून मिळाल्यानंतर मला माझे चुका कुठे होत आहे, कुठे माझे रायटिंग स्किल सुधारायला पाहिजे, किती काय करेक्शन्स हव्यात, कशा प्रकारे पेपर सॉल्व्ह करायचे, रायटिंग स्किल नंतर मार्किंग स्कीम कशी असते हे सर्व माहिती पडलं. हे सगळं तुला रिमार्क सोबत आला आणि तुला ते घरी सगळ्या चुका कळल्या. तर त्यानंतर मला विचारायचं आहे की तू प्री लाईव्ह एक्झाम दिली असेल सेंटरच्या, तर त्या प्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला? भरपूर साऱ्या प्री लाईव्ह एक्झाममुळे माझा कॉन्फिडन्स बूस्टअप झाला. त्यानंतर पेपरची प्रॅक्टिस झाली, पेपर एक्झाम सेंटरवर जी भीती आहे ती कमी झाली आणि त्यामुळे मग सर्व प्रॅक्टिस पेपर सॉल्विंग मेथड सर्व काही डाऊट्स वगैरे माझे क्लिअर झाले. आणि हा प्री लाईव्ह एक्झामचा फायदा आहे. बघा, आधी वर्षभर काउन्सिलर आपल्या घरी आले, तर काउन्सिलरच्या काउन्सिलिंगचा तुला काय फायदा झाला? काउन्सिलर माझ्या प्रतीक्षा कोलमकर मॅम होत्या आणि त्यांनी मला प्रत्येक वेळी मोटिवेट केलं, माझ्या चुका सुधारायला सांगितल्या. जेव्हा पण मला गरज पडली मी कॉल केल्यावर त्या लगेच रिसीव्ह करून मला आन्सर्स वगैरे सांगायच्या, माझे डाऊट्स क्लिअर करायच्या. असं मला मग त्यांचं काउन्सिलिंगचा फायदा. आपण शाळेत किंवा क्लासमध्ये जातो, बरेच विद्यार्थी असतात परंतु काही डाऊट आपण क्लिअर करू शकत नाही. म्हणजे जिनियसच्या माध्यमातून तो एक आपल्याला फायदा चांगला झाला कारण की घरपोच आपले डाऊट काही क्लिअर झाले. बरं, अधिक एक मला तुला विचारायचं आहे की जिनियस हा जो सेल्फ स्टडी पॅटर्न आहे हा इतर विद्यार्थ्यांनी लावावा की नाही, तू काय सजेस्ट? हे जिनियसचा जो लर्निंग प्रोग्राम आहे मी सजेस्ट करणार की सर्वांनी लावायला हवा. त्यामुळे मग तुमचे जे मार्क्स असतात ते अजून बूस्टअप होतात, तुमच्या चुका तुम्हाला कळतात, पेपर सॉल्विंग पॅटर्न समजतो, मार्किंग स्कीम समजतात, कॉन्फिडन्स बूस्टअप होतो. बिलकुल, सगळे फायदे जिनियसच्या माध्यमाने प्रत्येकाला सजेस्ट करतो. या बघ, याच्या माध्यमानं समजा आपण पुस्तकाच्या माध्यमाने गेलो, रायटिंगच्या माध्यमाने गेलो, आपल्या काही चुकाही आपल्याला कळल्या, एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. हा लाईफ टाईम साठी तुझा झाला. आणि विशेष म्हणजे कसं आहे की इथून मग हळूहळू आपण कॉन्फिडेंटली बनत जातो आणि पुढील भविष्याचा खूप फायदा होतो. तो पुढील भविष्यात सुद्धा भरपूर यश मिळावं याकरता संपूर्ण आपल्या जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुझ्या आई आणि वडिलांना सुद्धा आमच्यातर्फे खूप खूप अभिनंदन आहे आणि आभार आहे की अतिशय छान पद्धतीने तुम्ही आलात आणि तुम्ही सुद्धा मार्क मिळवले.